फक्त 15 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढून प्रत्येक स्त्रीने आवर्जून पाहावा हा व्हिडिओ. पावसाळा असो वा हिवाळा, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं फार गरजेचं आहे. कंबरदुखी असेल, हाडांचं उठणं असेल किंवा केसांपासून नखांपर्यंत सर्व समस्यांवर रामबाण असा हा आपण एक पौष्टिक असा ड्रायफ्रूटचा लाडू तयार केलेला आहे. यापासून तयार होणारे लाडूसुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात बरं का. तर इथे मी साहित्य अतिशय विचारपूर्वक घेतलेलं आहे की ज्यामुळे आपलं आरोग्य सुधारलं जाईल, सोबतच केसांपासून नखांपर्यंत सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे रोज एक लाडू. तर आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. इथे मी बदाम घेतलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित हलकंसं तुपामध्ये भाजून घेऊया. लहान मुले तसे ड्रायफ्रूट्स खायला नाही म्हणतात, त्यामुळे मग या पद्धतीने लाडू बनवून त्यांना खायला द्या. ते नक्कीच खातील आणि त्यांना खूप आवडेल आणि मुलांची इम्युनिटीसुद्धा वाढेल. तर इथे मी बदाम जे आहे थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यासोबतच मी काजू टाकलेले आहेत थोडेसे, त्यांना पण मी हलकंसं भाजून घेणार आहे. तर हे बघा, इथे व्यवस्थित भाजलं गेलं आहे शेंगदाणे आणि काजू. तर आता मी यांना बाजूला काढून घेते. अशा रीतीने आपल्याला भाजून घ्यायचे. आता आपण सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्यासुद्धा तुपामध्ये हलकेसे भाजून घेऊयात. सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया तुपामध्ये खमंग अशा भाजून घेतल्या तर या बिया आपल्याला हृदयविकार, मधुमेह यांचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर कर्करोगासारख्या आजारांवर मात देण्याची क्षमता सुद्धा या बियांमध्ये आहे बरं का. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात मिळतं, जे आपल्या स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर इथे मी मनुकेसुद्धा थोडेसे तुपामध्ये हलकेसे भाजून घेतलेले आहेत. आता मी हे किसलेलं जे खोबरं आहे ते थोडंसं भाजून घेते. थोडंसं हलकं ब्राऊन झालं की यालासुद्धा मी काढून घेणार आहे आता. तर हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की लाडवासारखं वळण्यासाठी आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे जे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे पहा. तर हे पहा, मी सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. तर आता एका कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ टाकणार आहे. इथे मी गुळाचा पाक करणार आहे आणि गूळ मी खूप कमी घेतलेला आहे, कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये खजूर आणि मनुके टाकलेले आहेत, ज्यामुळे लाडूला गोडवा खूपच छान येतो आणि लाडू खूप खमंग बनतात. तर इथे पाकसुद्धा बनलेला आहे. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्याला हे जे गाठोडे झालेले असतात ते आपल्याला त्याला तोडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला लाडू वळायला इझी होईल. तर याचे गोळे तोडल्यानंतर आपण या मिश्रणाला थोडंसं थंड होऊ देऊयात, म्हणजे आपल्याला लाडू वळण्यास मदत होईल. सुगंध, चव आणि आरोग्य सगळं एका लाडूतच भरलेलं आहे. तर पहा, इथे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता आपण याला पाकामध्ये टाकायचं आहे. तर त्याआधी जे खजूर मी बारीक करून घेतले होते ते आपण पाकामध्ये ॲड करूयात आणि मनुकेसुद्धा त्याच्यातच ॲड करून देऊयात. तर इथे व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला खजूर आणि मनुके. आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण मिक्सरमधून काढलेला कूट आहे ड्रायफ्रूट्सचा तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. तर हे पहा, व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता याचे लाडू वळून घ्यायचे. तर पहा किती झटपट असे लाडू तयार होत आहेत. हा एक लाडू दररोज सकाळी खाल्ला आणि तुमचं शरीर बाहेरील हवामानाशी लढायला तयार. हे लाडू फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही फायदेशीर आहेत. तर पहा
कसा खमंग आणि अगदी तोंडात विरघळेल असा लाडू तयार झालेला आहे आपल्या ड्रायफ्रूटचा. तर हा लाडू आपल्याला रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे वाढवण्यास मदत करते. तर तुम्हीही घरी करा, तुमच्या मुलांनाही खाऊ घाला आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.